या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गाव म्हणजेच पिसोरा आणि या पिसोरा या रस्त्यावर आपण मार्गक्रम करत असताना आपण जर बघितलं तर हा रस्ता आहे हे डोंगर फोडून आणि या ठिकाणाहून त्या नागरिकांसाठी दळणवळणाची सोय या ठिकाणी केलेली आहे. आणि आपण जर बघाल तर माझ्या पाठीमागे बघाल तर हेच ते चिंचपाड्याचं धरण आहे आणि या धरणावर बहुतांशी गावं जी आहेत ती वसलेली आहेत आणि बहुतांशी गावांचा फायदा शेतकऱ्यांना होत असेल. या ठिकाणाहून जात असताना एक शेतकरी आपल्याला दिसलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत. काय नाव तुमचं? काळू संपत पवार, कुठले राहणार आहे? चिचपाडा. चिचपाड्याचे. आता निवडणूक होणार आहे माहिती आहे तुम्हाला? मग माहित आहे ना. कोण कोण उमेदवार आहेत? मंगळू, दिलीप मंगळ बोरसे आणि दीपिका चव्हाण. मग कोण निवडील? दिलीप मंगळ बोरसे? दिलीप मंगळू बोरसे निवडील. काम करत का इकडे? मग करेलत ना काम. काय काम करत? रोड करेल, धरण, मग गंजाखू काम आम्ही मांगाडूच ते पाहिजे. तुमच्या गाव मग काय काय सभा मंडप वगैरे होईल? होईल. आणि आता इकडे जी रस्ता आता कधी जाव रस्ता तिसराला जाणं मस्त दिवस तरी होईनात. मस्त दिवस. पण पहिले इकडे जावणी सोय होती का? नाही ना. कांदो निरा डोकावर वावणी होती. डोकावर. मग इकडे किती लोक असते ना गाव? काही एकच खेडा. एकच खेडा. पण तिकडे पर्यंत पोहोच. मग आता डायरेक्ट दिलीप मंगळ बोरसे जा का? जा ना. जा तिकडे काम होईलच का? होईल. चालूच. त्या ठिकाणी कामं चालू आहेत असं म्हणणं आहे आणि मोठी सोय जी आहे त्या ठिकाणी झाल्याचं चित्र आहे आणि त्यांनी तसं म्हणणं आहे. लाडकी बहीण योजनेत पैसे भेटतात तुला? अजून नाही करेल का? पण करेल पण अजून नाही पैसा अजून नाही भेटला. इकडे जे आमदार आहे तो दिलीप मंगळ बोरसे आहे का तुमच्याकडे? हा ये आता कोण निवडायला पाहिजे? रोज निवडायला पाहिजे ना. रोज निवडायला पाहिजे. बागलाण विधानसभा मतदारसंघाचं डोंगर माथ्यावरचं गाव म्हणजेच पिसोरा आणि त्या गावापर्यंत आपण पोहोचलो आहोत. एकंदरीत बागलाणमध्ये काय विकास झाला आणि काय विकास होणं बाकी आहे तेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण जर या ठिकाणी बघितलं तर पिसोरा हे गाव आहे आणि या ठिकाणी बरीचशी लोकवस्ती आपल्याला दिसते आहे. घरं दिसत आहेत परंतु डोंगर दऱ्यात या ठिकाणी वस्ती असल्यामुळे काही नागरी सुविधा या ठिकाणी पोहोचल्यात का? आमदारांच्या माध्यमातून असेल, खासदारांच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी पोहोचलेत का हे चाचपणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी एक मंदिर आहे. काही तरुण मुलं या ठिकाणी दिसत आहेत. आपण त्यांची चर्चा करून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नाव भाऊ तुझं? तुझं नाव काय? तुझं काय नाव? ऋतिक. काय करतो? काय नाही, शेती करतो. काय सांगशील आता निवडणूक येणार आहे, कोण इकडे आमदार कोण आहे माहितीये का? आमदार काय काय नाव आहे? दिलीप मंगळ. नाही तुझं नाव? माळी विष्णू. हो. काय करतो तू? मी कॉलेजला आहे. कॉलेजला. हो. या भागातले आमदार कोण आहे माहितीये? हो, दिलीप मंगळ बोरसे आहेत. हो. आता पुन्हा ते निवडणुकीला उभे आहेत. हो. पुन्हा निवडून येतील का? हो, येतील ना. तेच येतील. हो. तुमच्या गावात काय काय कामं झाली? रस्ता झालं, पाण्याची टाकी झाली, परत ते टावरचं झालं. म्हणून अशी ऐक बुवा आमदार यावेळी येईल बुवा. येईल. दादा आम्ही आता या ठिकाणी येताना आम्हाला एक रस्ता डोंगर फोडलेला दिसतो. तर पहिले या ठिकाणी रस्ता होता का? नाही, नव्हता. गाडी वगैरे यायची का? नाही. आता येते का गाडी? आता येते गाडी. आता गाडी येते. हो. म्हणून आमदार कोण होतील? तेव्हा IT पवारच्या काळात होते. तेव्हा त्यांच्या काळात केलं. पण आता कोण होतील आमदार? काय आता आमचे भावी दिलीप मंगळ बोरसे मंगळ बोरसेच होतील. हो. या भागातली जनता त्यांच्या मागे उभी आहे. तुझं काय नाव आहे? रतिलाल पवार. कोण आमदार म्हणून कोण पाहिजे? दिलीप मंगळ बोरसे. काही महिला देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी बघितलं तर शासनाच्या योजना. तुमचं काय नाव? अशिक्षित असल्यामुळे या ठिकाणी महिला बोलण्यास तयार नाही, परंतु त्या ठिकाणी काही महिला पाणी भरताना आपल्याला दिसत आहेत. त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर दुपारची वेळ आहे आणि काही महिला भगिनी या ठिकाणी पिण्याचं पाणी भरताना आपल्याला दिसत आहेत. त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. ताई काय नाव तुमचं? नंदाबाई सोनवणे. कुठले राहणार आहे? रणादेवपाडा मेशी. हे कोणतं गाव आहे? हे माझा माहेर आहे पिसोरे. आता आला दिवाळीला आला? हा दिवाळीला.
काय सांगाल, या ठिकाणी रस्ते वगैरे झालेत का? हा झालेले आहेत. पाण्याची व्यवस्था आहे? हा सगळ्या सोयी आहेत का? हा, लाईट सगळे वगैरे? आहेत, लाईट वगैरे सगळे हा. आहेत. मग या भागातले जे आता आमदार होते त्यांच्या माध्यमातून झाले का काही काम? मग झालेले. झालेले. हो. मग आता निवडणुकीला दीपिका चव्हाण उभे आहेत, दिलीप मंगळ बोरसे उभे आहेत. कोण आमदार म्हणून या भागातील जनता त्यांना आमदार करेल? काय दिलीप मंगळ बोरसे. दिलीप मंगळ बोरसे आहेत हा. का? पण त्यांनी काम केलेली आहेत मग म्हणून. हा काम केलेले. जी लाडकी बहीण योजना आहे हा ती पोहोचली का? मग पोचली ना. कोणाच्या माध्यमातून पोहोचली? दिलीप बोरसे यांचे दिलीप बोरसे यांच्या. हा. तुम्हाला किती पैसे भेटले? 7,000 7,500 काय केलं त्याचं? दिवाळीला खर्च? दिवाळीला खर्च केले. हा. मग आता या ठिकाणी समजा दिलीप मंगळ बोरसे साहेब आले प्रचाराला, हा. भाऊबीजेला तुम्ही त्यांना बोलवणार का? मग बोलवणार. हा. पुन्हा हेच सरकार पाहिजे का त्यांचंच? हा हेच सरकार पाहिजे. तेच सरकार पाहिजे. तुमचं काय नाव मावशी? तुमचं काय नाव? तुमचं काय नाव ताई? तुमचं काय नाव? तुमचं नाव सांगा. लीला पंडित निकम. लीला पंडित निकम. आता या ठिकाणी सकाळ संध्याकाळ पाणी मिळतं का तुम्हाला प्यायला? हो भेटतं? हो भरपूर पाणी आहे. पाण्याची व्यवस्था कशी केलेली आहे? व्यवस्थित केलेले. नाही पण विहीर आहे, टाकी आहे काय? विहीर आहे. विहीर आहे. हा. त्या विहिरीचं पाणी मिळतं. हो आणि ते कोणाच्या माध्यमातून झालेले ते काम? आमदार साहेबांच्या माध्यमातून झालं का कोणाच्या? आम्हाला नाही सांगता येणार सर ते. आपण झालेले. झालेले. हा. आता आमदार म्हणून कोण पाहिजे तुम्हाला? दिलीप मंगळ बोरसे आहेत, दीपिका चव्हाण आहेत. जे गावाचा विकास करतील ते पाहिजे सर. ते पाहिजे. हा. पण आता आमदार साहेबांच्या माध्यमातून विकास झाला तुम्हाला वाटतं का? हा. झाला. हो. म्हणून तेच पाहिजे. हो. या ठिकाणी काही ज्येष्ठ महिला देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार. काय नाव मावशी तुमचं? मालती तुकाराम माळे. कुठले राहणार आहे? इथलेच आहेत. काय गावाचं नाव आहे? पिसुरा. पिसोरा. या ठिकाणी रस्ते, पाण्याची व्यवस्था शासनाच्या माध्यमातून झाली का? हो चालेल. तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का मावशी? हो भेटते. भेटते. किती पैसे भेटले? 7,000. 7,000 भेटले. ते कोणाच्या माध्यमातून भेटले? पण दिलीप मंगळ बोरसे. दिलीप मंगळ बोरसे यांच्या माध्यमातून. हो मग आता पुन्हा ते निवडणुकीला आहेत, रिंगणात उभे. कोण आमदार म्हणून पाहिजे तुम्हाला? आम्हाला तोच पाहिजे माणूस. दिलीप मंगळ बोरसेच बोरसे. पाहिजे. हो बोरसे पाहिजे. गावाचा जो विकास झाला तो त्यांच्या माध्यमातून झाला. आपण जर बघितलं तर हे डोंगर माथ्यावरचं गाव आहे आणि डोंगर माथ्यावरचं गाव आपण बघत असताना या ठिकाणी सिमेंटेड रस्ते आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, सभा मंडप आहे. या सगळ्या सोयी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि अजून देखील काही कामं या ठिकाणी चालू असल्याचं निदर्शनास आपल्या माध्यमातून येत आहे. म्हणून पुन्हा एकदा या भागातील डोंगर दऱ्यातील जनता दिलीप मंगळ बोरसे यांच्या पाठीमागं भक्कमपणाने उभे आहेत आणि पुन्हा एकदा आम्हाला दिलीप मंगळ बोरसे हे पाहिजे अशी जनभावना या ठिकाणाहून येते आहे. या ठिकाणी आपण पठाव्यानंतर आता ग्रामपंचायत असलेलं पठावे दिगर ग्रामपंचायतमध्ये पाडा असलेला चिंचपाडा या गावामध्ये पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक शाळा दिसते आहे. काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून काही बाकं दिसत आहेत आणि त्याच माध्यमातून आपण या ठिकाणच्या नागरिकांचा कौल कुणाला, त्यांच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला दोघं तिघं नागरिक दिसत आहेत, काही महिला दिसत आहेत. काय नाव तुमचं? नामदेव पवार. इथले चिचपाड्याचं राहणार. आता निवडणूक होणार आहे माहितीये का? दिलीप मंगळ बोरसे उभे आहेत, परत दीपिका चव्हाण उभे आहेत. कोण पाहिजे? दिलीप मंगळ बोरसे ते आमदार पाहिजे. त्यांच्या माध्यमातून कामं झालेत का तुमच्याकडे? झाले. काय काय रस्त्याचे झाले? रस्त्याची काम, पाण्याचे सगळं. रस्ता नाही आमले लाईट नाही. आता आजचे नाही पण आता चांगला रस्ता आहे बाबा. आजचे आमच्या डोंगरामध्ये राहतो. हा म्हणजे ते शिवार रस्ते. हा अच्छा. गावात झाले का? हा गावात झाले बुवा, पण गावात शाळा झाल्या का? हा हा आणि काही दवाखान्याची व्यवस्था नाही वगैरे? नाही. पण पटाव्याला असेल हा हा तिकडे. हा ते जवळच आहे ना? हा जवळच आहे. आता कोण आमदार पाहिजे? आपलं मंगळ बोरसे पाहिजे. दिलीप हा दिलीप मंगळ बोरसे. हा तो पाहिजे. निवडून येतील. हा पुन्हा एकदा दिलीप मंगळ बोरसे हे पाहिजे असं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे. अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. काय नाव दादा? तुमचं नाव काय? विशाल काळगाय. कुठले राहणार आहे? इथलेच. चिचपाड्याचे. काय करता आपण? शेती. कोण आमदार पाहिजे? बागलांचा आमदार कोण होईल काय वाटतं? मंगळ दिलीप बोरसे. दिलीप मंगळ बोरसे. काय पण असं काय काम केलं त्यांनी? गंज काम केलं त्यांनी. खूप कामं केले म्हणून एकदा तेच आमदार होते. बाबा तुमचं काय नाव? गणपती बागलांचा आमदार कोण होईल काय वाटतं?
मंगळ बोरशे मंगळूर दिलीप मंगळूरचे हा. तेच आमदार होते. हा. तुमच्या गावात कामं केले का? मग केलेले. या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून कामं झालेलं आहेत असं म्हणणं आहे. काही महिला देखील आहेत. शासनाच्या योजना पोहोचतात का ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. काही काय ना तुमचं त्यामुळे कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाहीत. परंतु आपण जर बघितलं तर या ठिकाणी रस्त्याची कामं झालेली आहे, शाळेची व्यवस्था आहे, बाकं आहेत, म्हणून या ठिकाणचा विकास आपल्याला झालेला दिसतो आहे असं नागरिकांचं देखील म्हणणं आहे. आणि त्याच जोरावर दिलीप मंगळ बोरसे हे पुन्हा आमदार होतील यात मात्र शंका नाही. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.